किंमत सगळ्यांची म्हणून बघते आता कसले कसले लावून. तर इथे ना शेंगोळे करायची तयारी केली सुरू. इथे पीठ काढून घेतलं तर एवढ्या पिठाची करून टाकणार. बघू शकता एवढे शेंगोळे झालेले आहेत. त्याला आपण सोडून घेऊ. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज उशिरा उठली आणि आज आहे सुट्टी, तर त्याच्यामुळे उशिरा उठली. वैभव हॉस्पिटलला आहे आणि विहान मी कियारा आहे. तर उशिराच उठलो आणि कसं पावसाच्या वातावरणामुळे असं कळतच नाही किती वाजले, कारण मी दरवेळेस बेल लावून ठेवते. विहानला स्कूल जायच्या वेळेस डायरेक्ट 6 कितीला उठते, 6ला उठते. विहानला 6:30ला उठवते, 5:45ला 6ला, आणि मी 6ला उठते. तर आज सुट्टी असल्यामुळे मग खूप झोपले आणि बेल बंद करून ठेवली. तर खूप उशिरा उठलो आम्ही. त्याच्यानंतर मग तेच आता दूध आणायला जायचं आहे. दूध आणून मग बाकीचं स्वयंपाकाचं बघू काय करायचं. आणि तसंच तुमच्यासोबत मी शेअर करतेच. आणि पुढे ना ते आपण काल ज्या काचेच्या बरण्या वगैरे डिशवॉशरमध्ये घासल्या होत्या, म्हणजे ठेवल्या होत्या, त्याच्यामध्ये साफ केल्या, क्लीन केल्या, त्या मस्त सुकलेल्या आहे. त्या सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यात पण नंतर भरून ठेवायचं साहित्य सगळं, कारण ते सगळं वरतीच आहे. कारण आता पावसाचे दिवस तर लवकर ते हे होतात, काय म्हणता, मॉइश्चर त्याला जमा होतं लवकर, त्याच्यामुळे ते भरून ठेवायचं आहे थोड्या वेळाने. तर तसं तुमच्यासोबत मी शेअर करते. तर चला, दिवसाला झाली सुरुवात आणि गुड मॉर्निंग. तर इथे विहान मिरच्या हार्वेस्ट करतोय. आणि ह्या मिरच्या आहे ना बाकीच्या, त्या गच्चीवर झाडाला उगलेल्या होत्या, तर त्यावरतून आणल्या आम्ही तोडून, बघू शकता इथे. आणि आता इथल्या आमच्या टेरेसमधल्या हळूच ते फुलं पडतात, मी तोडते सांगितल्या. असं वरती असं करायचं, लगेच तुटून जातात. तर बघू शकता मस्त मिरच्या. तर एवढ्या घरच्याच मिरच्या मिळालेल्या आहेत. तर गच्चीवर आम्ही ना लिंबूचं झाड आहे ना त्याच्यामध्ये लावलेले झाड, तर त्याला एवढ्या मिरच्या होत्या. बाकीच्या तर इथून तोडतोय आणि विहान तोडतोय ना. अजून कुठे हे साईडला इकडे बघ, तिथं इथे बघू शकता. नंतर इथे अजून इथे लाश ना, नाही अजून इथे गेला नाही का, झालं ना. हा एवढा झाला एवढा. तर बघू शकता यांच्या हातामध्ये आमच्या घरच्या मिरच्या किती निघाल्या आहे ना, बापरे. आणि मम्मी निघाले. तर बघू शकता एवढ्या मिरच्या घरच्याच मिळालेल्या आहे आपल्या. तर किती छान वाटतंय ना. तर गच्चीवर गेलो होतो, तर आमचा ससा आहे ना त्याला सोडवण्यासाठी, तर त्याला मग सोडवताना मग मिरच्या बघितल्या, बापरे. लिंबू पण इतके आलेले, तुम्हाला दाखवेल मी नंतर जर गेली तर दुपारी. आणि मिरच्या त्याला भरपूर होत्या, तर एवढ्या मिरच्या तोडलेल्या आणि बाकीच्या इथल्या खालच्या आपल्या तोडल्या. भरपूर मिरच्या आपल्या घरच्या मिळालेल्या आहे, बघू शकता. तर चला आता चहा वगैरे ठेवते, कारण आज उशिरा उठली, सुट्टी आहे. आणि आपण ना काल काचेचे भांडे घासलेले, जे ग्लासेस वगैरे इतके छान सुकून गेलेले आहे, इतके सुंदर सुंदर घासले, म्हणजे वाळून पण गेले आहे. त्याला एक सुद्धा डाग नाहीये, चेहरा सुद्धा दिसत असेल, बघू शकता. काहीच नाही डाग. इतक्या सुंदर निघालेल्या आहे ना, जसं नवीन आणल्या शॉपमधून आपण सगळ्या बरण्या. आणि इथं बघू शकता किती छान. याला तर खूपच डाग होते हाताचे, ही पण इतकी सुंदर निघालेली आहे. तर आता मी थोड्या वेळाने भरूनच ठेवेल सगळं, त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आपल्या मिरच्या, ऑर्गॅनिक मिरच्या. तर इथे ना दूध आणलेलं आहे, तर दूध तापवते, चहा ठेवते. तर आता ना माझं आवडून झालेलं आहे. म्हटलं आता ग्लासेस, बरण्या वगैरे सगळ्या ठेवून देऊ. तर आधी ग्लासेस ठेवून देते सगळे. इतके
तर इथे साखर चहा वगैरे भरून झालेला आहे. तर आता इथे झाकण सेमच आहे सगळ्यांची, म्हणून बघते आता कसले कसले लावून. तर याला तर हे लावलेले, याला हे लावलेलं आहे. ठीक आहे. तर हे चहा पावडर, साखर आणि मीठ या ठिकाणी. तर इथे बघू शकता चहा, साखर, मीठ असं ठेवलेलं आहे इथे. त्याच्यानंतर याच्यात रवा ठेवला. आता जिथं मला काय काय दिसलं मी ते सगळं ठेवून दिलेलं आहे. आणि आता ना ह्या बरण्या बाकीच्या याच्यात आपलं सब्जा ठेवते एका याच्यात. हे ग्लासेस आहे. तर इथे मी सगळे ग्लासेस ठेवलेले मस्त बघू शकता. इथले वरचे मी घासले. आता तिकडे जाऊ आपण. इथे सगळ्या बरण्या ठेवलेल्या आहे आणि इथे हे 2 बरण्या नव्हत्या घासल्या मसाल्याची आणि लोणच्याची, बाकी सगळ्या घासलेल्या होत्या. तर किती छान दिसतंय, मस्त दिसतंय. आणि आपल्या इथल्या बघू शकता इथे स्पायसेसच्या ज्या छोट्या बॉटल्स त्या ठेवलेल्या आहे. इथे ह्या ठेवलेल्या आहे. भरपूर बॉटल्स रिकामे आहे. तर मग बाकीचं साहित्य ठेवलंच नाही कारण खराब झालेलं आहे. तर चला आता मी बाकीची तयारी करते शेंगोळ्यांची. आणि त्याच्यानंतर इथे ना शेंगोळी करायची तयारी केली सुरू. इथे पीठ काढून घेतलं. तर एवढ्या पिठाची करून टाकणार कारण खाली जातील संध्याकाळी, पण मी तेच खाणार. त्याच्यानंतर ना इथे घेतलेलं आहे हिरवी मिरची, लसूण आणि थोडा शेंगदाण्याचं कूट आहे आणि थोडेसे जिरे टाकले त्याच्यामध्ये. जिऱ्याने खूप छान चव येते. तर इथे जिरे आणि नंतर आपल्याला जिऱ्याची फोडणी पण द्यायची आहे. तर आता मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे. थोड्या जास्त मिरच्या टाकल्या कारण पिठात पण मळावं लागतील आणि फोडणी पण द्यावं लागेल त्याच्यामुळे. तिखट आहे खूप. तर ही कोथिंबीर वाळवलेली तर ती टाकणार. तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट जास्त टाकते, छान लागतं. इथे मिरचीचा ठेचा, मीठ टाकते. थोडीशी हळद टाकते कलर येण्यासाठी आणि थोडस धना पावडर टाकते, थोडस लाल तिखट. आता पीठ मस्त मिक्स करून घेते आपल्या शेंगोळ्यांचं.
तर इथे ना शेंगोळ्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे, बघू शकता एवढं. तर थोडंसं भिजू देते आणि इथे फोडणी देते. तर मस्त मोठं पातेलं घेतलेलं आहे, मोकळं ढकळ त्याच्यात करता येईल असं. तर त्याच्यात आता फोडणी देते जिऱ्याची. जिऱ्याची फोडणी देते आणि त्याच्यानंतर आपला हिरवी मिरची टाकणार. तर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची फोडणी दिलेली आहे आणि जिऱ्याची फोडणी. तर त्याच्यात पाणी टाकून घेतलं आणि मग एक साईडला शेंगोळे तयार करायला घेणार. इथे मी तेवढं पाणी टाकलेलं आहे. थोडीशी हळद टाकली, पिवळसर यायला कलर. आता मीठ टाकून देते आणि बघेल अजून मीठ टाकायचं तर इथे मस्त फोडणी दिलेली आहे शेंगोळीच्या पाण्याला. तर याच्यात थोडंसं ना मिक्स करून पण टाकणार पीठ आपलं, थोडंसं काय म्हणतात पातळ, थोडंसं पाण्यात करून पण टाकणार, म्हणजे एकदम जाडसर सूप सारखं होईल ते. तर आता शेंगोळी करायला घेऊ आणि मी थोडंसं आता टेस्ट करून बघते चमच्याने. बरोबर तिखट, थोडंसं मीठ. तर चला आता शेंगोळी करायला घेऊ. शेंगोळी करायला मी ना चॉपिंग बोर्डच घेतलेला आहे. तर याच्यावरच पटापट पटापट शेंगोळी करून टाकणार. तर चला करू. पहिल्यांदा तर तेल लावून घेते. हाताला तेल लावून घेते कारण हाताला खूप चिटकतं. जेवढी बारीक करता येईल ना तेवढे करून घेते बारीक. तर बघू शकता तुटलं, तर बघू शकता असं. तर तापलेलं असेल आता, मी आता टाकते. तर चला आता पटापट पटापट शेंगोळे तयार करून घेऊ. एवढे शेंगोळे झालेले आहेत. तर आता आपण सोडून घेऊ. चला आता जेवढे झाले ना तेवढे सोडून घेऊ कारण मग शिजतात आणि वरती येतात, बाकीचे दुसरे टाकू. तर एवढे केलेले आहे मी शेंगोळे. तर एवढे आपण टाकून घेऊ हळूहळू, म्हणजे शिजतील. आणि तुमच्यापैकी कोणाकोणाला शेंगोळे आवडतात नक्की मला कमेंट करून सांगा. मला खूप खूप आवडतात. पहिल्यापासून मला म्हणजे जेव्हा माहेरी होती ना तेव्हा पण मीच करायची, मम्मीला सांगायची अगं कुळदाचं पीठ दळून आण. मला खूप आवडतात. पिठलं पण खूप छान लागतं. म्हणजे कुळदाचं पीठ भाजून पीठ करतो त्याचं पिठलं बनवतात. पिठलं, थालीपीठ, भजे बनवले जातात. आणि जे कच्चं पीठ आहे ना त्याचं आपण शेंगोळी बनवतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि शेंगोळ्याची रेसिपी प्रत्येकाला माहिती आहे. जास्त करून तर खानदेशात जास्त खात असतील.
पण इकडे पण भरपूर, नाशिकमध्ये भरपूर खातात, भरपूर प्रमाणात शेंगोळे खातात कुळदाचे. तर आता इथे मस्त एक स्लॉट टाकलेला आहे, आता दुसरा स्लॉट करते पटापट आणि मग तुम्हाला दाखवतेच. चला, तर बाकीचे झालेले आहे, आता एवढे टाकते याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की ना अर्ध पीठ ठेवून द्यावं. तर मी काय करते, आता एवढं पीठ ना ठेवून देते, मला जेव्हा लागेल ना तेव्हा मी करून खाणार. तर आता खिचडी पण टाकलेली आहे, त्याच्यामुळे मग एवढं पीठ ठेवून देते आणि उद्या मस्त मला गरम गरम करून खाईल फ्रीज मध्ये. तर याच्यात पीठ ठेवून दिलेलं आहे. आता हे एवढं पीठ आहे ना, याच्यात आता पाणी टाकून मिक्स करून खाणार आहे ना. तर याच्यात पाणी टाकून थोडंसं पातळ करून आणि याच्यात टाकणार, कारण सूप छान येणार त्याचं जाडसर. इतका छान घमघमाट असं सुटलेला आहे घरामध्ये शेंगोळ्यांचा. तर इथे बघू शकता पाणी करून घेतलं त्याचं पिठाचं, म्हणजे छान सूप येणार त्याला. अजून थोडंसं पाणी टाकते. आता मस्त ना शेंगोळ्यांना शिजू देणार, थोडंसं झाकून देते, किंचित झाकणार, नाही तर वरती येईल सगळं. त्याच्यामुळे ना थोडंसं असं झाकून देते, थोडंसं उघडच राहू देणार, कारण मग परत वरती येणार ते सगळं. तर इथे मस्त आपले शेंगोळे तयार होतात ते. आणि आता मी सगळं आवरून घेते, क्लीन करते. आता मस्त शेंगोळे होत आहे. आता ना घर झाडलं नव्हतं सकाळी, तर घर झाडून घेते आणि मग त्याच्यानंतर मग जेवण करणार. आता शेंगोळे व्हायला टाइमच लागेल, थोडंसं फुल करते. तुम्हाला माहिती आहे ते शिजले तर चांगले लागतात. तर मस्त आता होत आहे, अशी खाऊशी झाली ना तर कधी होतात ती वाटच बघते. आणि वैभवंती खाली गेले गाडी धुवायला, आपलं नवीन मशीन आणलंय ना कार वॉशर, त्याच्या ते घेऊन गाडी धुताय खाली. आणि विहान पण सायकल वगैरे धुतोय. तर मग त्यांना बोलली की मी म्हटलं तोपर्यंत शेंगोळे वगैरे तयार करून ठेवते, मग डायरेक्ट जेवायला बसू. आपले शेंगोळे झालेले एकदम तयार, बघू शकता इतके छान शिजले आहे ना. जास्त तिखट नाही केले, कारण विहान पण खाणार होता त्याच्यामुळे. बघू शकता असे झालेले आहे. वाव, काय भारी दिसतंय. तर खाऊन शेंगोळे, पास्ता, इंडियन पास्ता खा बरं कसे लागतात, तुझी चव सांग. आणि विहान आहे ना उलटा शर्ट घातलेला तर विहान टेस्ट करणार आहे आमचा. सांग बरं कसं आहे. कसं आहे, छान आहे, आवडलं. तर विहानला माहिती नव्हतं काय, फर्स्ट टाइम पहिल्यांदा खाल्लं होतं, पण तेव्हा खूप दिवस झाले. तर आता त्याला लक्षात नाही की काय आहे. आणि खिचडी दिलेली त्याला, हो ना. जेव मग आता. हा, इथे ना कियाला मस्त शिरा करते, झालाय आता. तर कियाला शिरा करते आणि विहानला पण शेंगोळे दिली. आता मी पण टेस्ट करून बघते, एकदम हवत नाही तर वैभव अजून आली नाही, त्याच्यामध्ये छोट्या वाटीत तुम्हाला टेस्ट करून दाखवते कशी झाली. तर इथे आपले शेंगोळे आणि बघू खूप दिवसांनी खाते, हिवाळ्यात केले होते आणि तुम्ही पण घ्या. एकदम भारी झाले. मीडियम तिखट आहे, जास्त स्पायसी नाहीये.
आणि शिजले पण इतकं छान आहे ना, असं कच्चटपणा काहीच लागत नाही. तोंडात टाकले असे चावले एकदम चावले जातात. खूप भारी झालेले बघू शकता. कारण बाहेर खूप थंडी, नाशिकमध्ये पाऊस पडतोय रिमझिम आणि त्याच्याबरोबर इतकी हवा आहे गार आणि थंडी पण आहे. थंडीमध्ये हे खाल्ले ना तर खूपच छान वाटतं. गरम गरम पावसाळ्यात छान वाटतं. इथे आमचं जेवण झालं, मस्त आवरून झालं. आणि ना दुपारी तुम्ही बघितलं असं शेंगोळे केले होते. तर शेंगोळे केले तर भूकच नव्हती, मग सिंपल स्वयंपाक केला. मी तर नाही जेवणली, वैभव त्यांनाच केलं होतं मी. आणि मग स्वयंपाक झाला, इथं आवरून झालं माझं सगळं. डिशवॉशरला भांडे पण लावलेले आहेत. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला. तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. मी केलेली शेंगोळी तुम्हाला आवडले असेल, मस्त झाले होते. नंतर आराम केला आणि म्हटलं जाऊ नंतरच बोलू आता. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.